पडली? अगं होतीस कुठे बाळा तू? तुझ्या काळजीने जीव जायची वेळ आली माझी. ही दोघं जण अख्ख्या बाजार पालथा घालून आले तुला शोधण्यासाठी. अगं सांग ना, कुठे होतीस तू? हे काय झालं? हा, कुठे धडपडलीस? कुठे? वत्सलाबाई, मी काय बोलतो, तिला आत्ताच आली ना, थोडा टाइम बसू दे, मग सांगेल ना ती. सांगेल. चल ये बस. हा, बस 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 बाळा. अगं सांग ना, काय झालं? आई, मला काही लोकांनी पकडून नेलं होतं आणि कुठेतरी घेऊन गेले. ते मला सोडतच नव्हते. कोण कोण होती ती माणसं? ती माणसं तुमची हिम्मत कशी झाली माझ्या मुलीच्या अंगाला हात लावायची? आई, अगं तू गप्प बस. बोला ना, बोला. आता का दातखिळ बसली तुमची? नाही, हे बघा, मी काही मुद्दामून केलं नव्हतं. माझ्या माणसाकडनं हे सगळं घडलंय. त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. आणि त्या माणसामुळे तिच्या हाताला जी जखम झाली ती. मला लाज नाही वाटत आहे हे बोलायला. तिच्या हाताच्या जखमेचं जाऊ दे, तिच्या मनावर काय आघात झाला असेल काही कल्पना आहे का तुम्हाला? तुम्हाला सुद्धा मुलगीच आहे ना, तिच्याच वयाची. तिच्या बाबतीत असं झालं असतं तर चाललं असतं का तुम्हाला? वत्सलाबाई, मी काय बोलतो, त्यांनी आता कबूल केलं ना की त्यांच्या माणसांनी ते केलंय, त्यांना त्याची कल्पना नाही म्हणून. उगाच म्हणजे त्यांच्यावर आरोप. आनंद काका, आईला अडवू नका. नंदिनी, खोटेपणाची स्पर्धा ठेवली तर हा आणि याची मुलगी पहिला आणि दुसरा नंबर काढतील. अरे तन्मय, आता तुला कसं पटवून देऊ? हे बघ, हे सगळं माझ्या माणसांनी केलं आणि याची मला काहीच कल्पना नव्हती. अच्छा, मग हे सगळं त्याने काय गंमत म्हणून केलं? एवढी मोठी गोष्ट त्याने स्वतःच्या मर्जीने केली आणि ह्यातलं तुला काहीच माहित नाही. तू त्याचा मालक आहेस का तो तुझा? एक शब्दही बोलू नकोस, नाहीतर माझ्या आईने जे माझ्यावर संस्कार केले ना, ते सगळे विसरून जाईन आणि तुझी अवस्था अशी करून ठेवेन ना की तू स्वतःलाही ओळखणार नाहीस. तन्मय, थांब. अरे तन्मय, ते यावेळेस खरं बोलतायत. आई, ह्यांच्याच माणसांनी मला पळवून नेलं होतं, पण ते ह्यांना माहिती नव्हतं. का, कशासाठी पळवलं तुला? अगं, त्यांना असं वाटत होतं की नंदिनीला तन्मयनी गायब केलंय आणि म्हणून त्यांनी मला पळवून नेलं होतं. पण ह्यांनीच त्यांचा गैरसमज दूर केला आणि मला इथपर्यंत सुखरूप आणलं. पप्पा, होत्या मूर्ख जग्याला असं वाटलंच कसं की तन्मय माझ्या बरोबर काही बरं वाईट करेल? शी, हे ओळखलं त्यांनी तन्मयला आणि आज त्याच्यामुळे माझ्या तन्मयच्या जीवावर बेतला असतं. माहितीये, माझ्या तन्मयला जर काही झालं असतं ना, तर मी नाही. बस, या चुकीची शिक्षा त्या जग्याला मिळायलाच हवी. मी जगाला कामावरनं काढून टाकतो, पण तू आता घरी चल. पप्पा, पुन्हा तेच. अहो, मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, आता हेच माझं घर आहे. आणि तुम्हाला माहितीये, माझ्या तन्मयला सोडून मी कुठेही जाणार नाही.
पप्पानी पाठवलं ना तुला? आरोही, मी तुला एक गोष्ट क्लिअरली सांगते, तन्मयला सोडून मी कुठेही जाणार नाही. जाऊन सांग हे पप्पांना. एक मिनिट, मी कोणाचाही निरोप वगैरे घेऊन आलेच नाही. मी तुला या गोळ्या द्यायला आली. ओ, गोळी. आरोही, मी का घेते या गोळ्या? सांग ना, म्हणजे माणूस आजारी पडल्याशिवाय कुठलीही औषधं का घेईल? याचा अर्थ मला काही झालंय का? कुठला आजार किंवा कोणता आजार झालाय? मी इतके दिवस झाले नियमितपणे या गोळ्या घेते, पण कशासाठी? आरोही, मी खरं सांगते, मला स्वतःला आजाराची कुठलीच लक्षणं जाणवत नाहीयेत. मग का? मला ना कळतच नाही तुमचं. तुम्ही सगळेजण कधी कधी इतके विचित्र का वागता माझ्याशी? आता तन्मयचंच उदाहरण घे ना. त्याला अचानक पुण्याला जावं लागलं. बरं ठीक आहे, जावं लागलं, पण कोणीच मला सांगावं असा विचारही केला नाही. म्हणून तू अशी अविचाराने वागलीस? नंदिनी, तुझ्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे तू आज काय साध्य केलंस? तन्मयला किती त्रास झाला या सगळ्याचा, तुझ्या पप्पांना किती त्रास झाला. मग मी काय करायला हवं होतं आरोही? आपली एखादी एवढ्या जवळची व्यक्ती अचानक आपल्याला न सांगता कुठेतरी निघून गेली तर आपणही बेभान होऊन त्याच्या मागे पळत जातोच ना. त्यावेळी करतो का परिणामांचा विचार? तोच तर तू करायला हवा होतास नंदिनी. तुझ्या अशा विचित्र वागण्याने ना तन्मयला बरं वाटलंय ना तुझ्या पप्पांना. मग तुझं हे असलं वागणं चुकीचं नव्हतं का? नंदिनी, प्लीज पुन्हा अशी चूक करू नकोस. ही गोळी घेऊन जा. चूक तर तुम्हा सगळ्यांची आहे. मला न सांगता तुम्ही तन्मयला माझ्यापासून दूर नेलं. याची शिक्षा तर तुम्हाला आता मिळणारच. पण आता फिट्टमफाट झाली. सांगतोस काय? म्हणजे त्या नंदिनीने आरोहीला मारायचा प्रयत्न केला? हो आई. अरे डोकं फिरलंय तिचं खरंच. माझ्या बाबतीत सुद्धा तेच केलं तिने. तुझ्या बाबतीत म्हणजे? अगं आई, आई तुम्हाला सांगितलं का नाहीस? कधी सांगणार? तुम्ही दोघं नव्हता तिथे. माझा गळा धरूनच असा जाब विचारत होती, तुम्ही दोघं कुठे गेलात म्हणून. त्या नंदिनीने अजून काय केलं म्हणजे तू तिला या घरातून बाहेर काढशील? अजून कुणाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला म्हणजे तू या घरातून बाहेर काढशील तिला? सांग ना. तन्मय, जरा शांत हो. हे बघ, नंदिनीला आपण कधीही घराबाहेर काढू शकतो, पण पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांना हेच सांगेन की नंदिनी हे सगळं वेडेपणाचं नाटक करते की ती खरंच वेडी आहे कळायला हवंय आपल्याला. कशासाठी आणि कोण शोधून काढणार आहे हे? आपण आधीच काय कमी वेळ का फुकट घालवलाय? काय लागलंय हाती आपल्या? आई, मी शेवटचा प्रयत्न करून बघू.
शेवटचा प्रयत्न म्हणजे? तन्मय, मी त्या दिवशी एका मानसोपचार तज्ञांकडे गेले होते. त्यांनी मला नाशिक मधल्या सगळ्यात अनुभवी मानसोपचार तज्ञांचं नाव सुचवलं. आणि योगायोगाने आपण त्यांना ओळखतो सुद्धा. ओळखतो? मग तू आधी त्यांच्याकडे का नाही गेलीस? कारण मला माहीतच नव्हतं की ते एक मानसोपचार तज्ञ आहे. कोण हे डॉक्टर? डॉक्टर दीक्षित, आपले फॉरेन काका. फॉरेन काका? मानसोपचार तज्ञ? अरे हो, म्हणजे ते मानसोपचार तज्ञ आहेत हे मला माहीतच नव्हतं. त्यांनी अनेक वर्ष झाली त्यांची प्रॅक्टिस बंद केली. पण आता नंदिनीच्या केसमुळे आपण त्यांना आग्रहावर परत बोलून घेऊ शकतो. तर मला इतकं हायसं वाटतंय की आपले फॉरेन काकाच इथे येणार. कारण आपण त्यांना ओळखतो, पण नंदिनी त्यांना ओळखतच नाही. ते कोण आहेत, आपलं त्यांच्याशी काय नातं आहे, हे नंदिनीला माहीतच नाही. आणि आता मी फॉरेन काकांना सुद्धा हेच सांगून ठेवणार. माझी खात्री आहे ते अगदी तटस्थपणे नंदिनीच्या केसचा अभ्यास करतील. तन्मय, ठीक आहे, तू म्हणतेस तर हा प्रयत्न पण करून बघूया. आई, तुम्हाला काय वाटतं? आता काय बोलू मी? तुमच्या दोघांची इच्छा असेल तर मग घेऊया त्या फॉरेन काकांची मदत नंदिनीला बरं करण्यासाठी. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण घरातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन फॉरेन काकांच्या मदतीने नंदिनीची केस सॉल्व्ह करूया. मी आता लगेचच त्यांना फोन करून सगळं सांगते. काय झालं? फोन नाही उचलत आहेत त्या. काळजी करू नकोस, मी त्यांना मेल पाठवतो, सगळे डिटेल्स पाठवतो मेल मध्ये, आणि इथली परिस्थिती काय तेही सांग. चल, बराच उशीर झालाय, दमला असाल तुम्ही, झोपा, विश्रांती घ्या. गुड नाईट. काय? फॉरेन काका सायकॅट्रिस्ट आहेत? आणि ते नंदिनीची ट्रीटमेंट करणार आहेत? हो, लगेचच आल्या आल्या. हे म्हणजे खाकेत वळसन गावात तुळसा अशी गाव आहे काय? हे म्हणजे खाकेत कळसा आणि गावाला वळसा अशी गत झाली बोलायची. एका रूम मध्ये राहून हरिण काका एवढा मोठा माणूस असेल याची कल्पना नव्हती मला. हो ना आनंदा, मला सुद्धा धक्काच बसला. खरं म्हणजे सुखद धक्का म्हणायला हवा. हा, बरं झालं बाहेरच्या डॉक्टरनी त्यांचं नाव सुचवला म्हणून. आता ते आले ना की त्यांना सांगणार आहे मी की या नंदिनीची काय ती ट्रीटमेंट करा, तिला बरी करा आणि आम्हाला पहिले सोडवा याच्यातनं. आनंदा आनंदा, तू फार उत्साहाने बोलायला जाऊ नकोस त्यांच्याशी, नाहीतर. नाही, सॉरी. मला नंदिनीला आपल्या प्लॅन विषयी आणि फॉरेन काकांविषयी काही कळू द्यायचं नाही. म्हणजे आपल्यासाठी ते आपले काका म्हणून इथे येणार आहेत, हा, डॉक्टर म्हणून नाही. आम्ही, तू मुळीच काळजी करू नको. आम्ही सगळेजण ती खबरदारी घेऊ. आमच्याकडून कुणाकडूनही अगदी चुकून सुद्धा त्या काकांची खरी ओळख नंदिनीला कळणार नाही. ठीक आहे? बरं, तुम्ही सगळे नाश्ता करा, मी तन्मयला त्याचा नाश्ता देऊन येते. तन्मय, अरे हे का, तू अजून आवरलं नाहीयेस? ऑफिसला नाही जायचंय तुला? अगं हो, काही मेल पाठवायचे होते.
ते इथूनच पाठवतो, आरामात गेलो तरी चालेल. तन्मय, मेल वरून आठवलं मला, तू 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 फॉरेन काकांना मेल पाठवलास? हो, सगळ्यात पहिला मेल त्यांनाच केला. त्यांचा रिप्लाय पण आला. लवकरात लवकर यायचा प्रयत्न करते. चला, म्हणजे बरं झालं. निदान आता नंदिनीच्या आजाराविषयी खरं काय ते कळेल आपल्याला. फॉरेन काका आल्या आल्या त्या नंदिनीचं भिंग उघडं पडलं ना, तिला लगेच या घरातून धक्के मारून बाहेर काढ. तन्मय, शांत हो ना. सकाळी सकाळी चिडचिड नको करूस, मग अख्खा दिवस खराब जातो. बरं, तुझा नाश्ता ठेवलाय, तो करून घे. आणि हे बघ, आंघोळीचं पाणी काढतेय मी, तुझं झालं की पटकन आवरून घे. आरोहीच्या अशा वागण्याने अजूनच तिच्या प्रेमात पडत चालू. आरोही, आई, गोळ्या घेतल्यात तुमच्या? घेतल्या ग बाई. तन्मयचं आवरलं का? नाही, अजून आवरलाय. तो ऑफिसला थोडा उशिरा जाणार असं म्हणतो, पण मी त्याचा डबा करून ठेवलाय, त्यामुळे अगदी मी येण्याच्या आधी तो निघाला ना तरी त्याची गैरसोय नाही होणार. तू येण्याच्या आधी म्हणजे तू कुठे चाललीस? आई, मी जरा बाजारात जाऊन सामान घेऊन येते. अगदी अगं, किती दगदग करशील. घरातलंही तूच बघणार, बाहेरचंही तूच बघणार. नाम्या करतो नाही काम, त्याला पाठव ना. हो, म्हणजे नाम्याला पाठवायला काहीच हरकत नाही आई, पण मी स्वतःहून गेले ना तर कसे 4-5 गोष्टी बघून आणता येते. त्याचं कसं आहे, हाताला दिसेल ते घेऊन येतो तो. आणि तन्मय निघण्याच्या आधी मी येण्याचा प्रयत्न करते ना. बरोबर आहे तुझा आरोप. खूप अविचाराने वागते मी, आणि मग माझ्या वागण्याचा त्रास तुम्हाला सगळ्यांनाच होतो. केवढा त्रास होतो तुम्हाला? नाही, आता यापुढे तुला शब्द दिल्याप्रमाणे ह्यापुढे मी जे काही करेन ते विचार करून. आज माझं ऑफिसला जायचं बिलकुल मूड नाही. तू म्हणत असशील तर मी इथेच थांबतो. थांब ना. तिने तू नको ना जाऊ कुठे. आज तू इथेच थांब माझ्या बरोबर. तर पुण्यात आमच्या मागे मागे आलीस, ते कमी नव्हतं का त्रास जो आता हा वेडेपणा करतेस? तुला आरोहीची साडी नेसायची परवानगी कोणी दिली? परवानगी काय मागायचे त्यात? माझी सगळ्यात जवळची व्यक्ती तिच्याकडे, तिने मागितली होती माझी परवानगी. मग एक साधी साडी घेतली, त्यात कसली आली परवानगी? तुला आरोही काय बोलत नाही म्हणून तू गैरफायदा घेतेस? तन्मय, तुला आरोही आवडते ना? या अशा गेटअप मध्ये वावरताना, काम करताना, म्हणून मी आज साडी नेसली तुझ्यासाठी. एवढी तयार झालीये फक्त तुझ्यासाठी. आणि आता मी ठरवलंय, यापुढे मी अशीच राहणार. सांग ना, तुला मी ही अशी आवडेल ना? त्या आरोहीचा मुखवटा जरी लावून आलीस ना तरी तुम्हाला नाही आवडणार. तुम्हाला आवडूच नाही शकत कधी.
खोटं बोलतोयस तू. तन्मय, अरे मला माहितीये तुला मी आवडते, फक्त मी, अगदी मनापासून. आणि आता आजपासून मी तुझी आहे आणि तू फक्त माझा. लांब हो. माझ्या जवळ यायचा हक्क मी फक्त आरोहीला दिलाय. नंदिनी, बास नंदिनी, पुढे येऊ नको आरोही. तन्मय, तू मला असं झेड करू शकत नाहीस. तू मला स्वतःपासून लांब करायचं नाहीस. मी नंदिनी आहे आणि मला हवं ते मी मिळवतेच. माझ्यापासून लांब राहा. आले तमाशा चालला इकडे का तन्मयला माझ्या विरोधात भडकवण्यासाठी आलाय? तसले प्रयत्न अजिबात करू नका, कारण तन्मयला चांगलंच माहिती मी त्याच्यासाठी काय येते. तन्मय, आरोही, पाहिलंच काय झालं ते? तू का सतत आमच्या दोघांच्या मध्ये येतेस? तुला सुखाने जगू द्यायचं नाहीये का आम्हाला? नंदिनी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं, मी एक शब्द बोलू नकोस. आता भास, तन्मयची काळजी फक्त मी घेणार आहे. या आग्रहाचा ताबा सुद्धा मीच घेणार.